हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आजचा एपिसोड पण छान होता आणि पहिल्यांदा इतका सुंदर कॅप्टन्सी टास्क झाला, म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट आणि बघायला मजा आली. सगळ्यांचे डान्स आणि म्हणजे खरंच मजा आली, की असं पण एंटरटेनिंग टास्क असायला पाहिजे, की सगळेजण ते लोक पण एन्जॉय करत होते. इथे आपण प्रेक्षक पण एन्जॉय करत होतो आणि छान छान डान्स केले, एक्सेप्ट एक डान्स. तो स्टार्टिंगला म्हणजे तुम्हाला कळलंच असेल कोणाचा तो डान्स होता, की एकमेकांना झाडूस मारत होते, काही कळलं नाही. आणि ती प्राजक्ता तर अक्षरशः जोराने मारत होती, म्हणजे असंच वाटत होतं. तर तो काही डान्स काही वाटलाच नाही. सो बघूया आपण स्टार्टिंगला तर ते रील बनवायच्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी मग पेअर बनवायला सांगितलेलं होतं दोघांचं आणि त्यांनी येऊन मग ते वोटिंग करायचं होतं, म्हणजे त्यांना हार्ट्स द्यायचे होते. कोणाकोणाला त्यांना कॅप्टन बनवायचं आहे त्याप्रमाणे. सो स्टार्टिंगला रोशन आणि विशाल आले आणि त्यांनी डान्स केला. चांगला डान्स केला, म्हणजे रोशनकडनं एक्सपेक्ट नव्हतं, पण त्यांनी छान केला डान्स. आणि नंतर मग त्यांनी विचारलं, त्यांनी आपापल्या बाजू मांडायला सांगितल्या तिघांना. ऑफकोर्स त्यांना जशा मांडायच्या होत्या तशा त्या मांडल्या. आणि प्रभू खरंच छान बोलत होता. तो चांगले मुद्दे मांडत होता, की तुम्ही मला देऊन तर बघा, मी तर चांगली करून दाखवेन ते कॅप्टन्सी. तर रुचिता आपले मुद्दे मांडत होती. अनुश्री सांगत होती, की मी पण व्यवस्थित कॅप्टन्सी करेन आणि ऑल. नंतर मग तिथे असंच होतं, की दोघांनी 2 जणांना वोट द्यायचे. म्हणजे एकच माणूस दोघांनी सेम व्यक्तीला नाही करायचे. दोघांनी वेगवेगळ्या व्यक्तींना करायचे होते. तर मग रोशननी रुचिताला केलं, कारण त्याला रुचितालाच करायचं होतं. विशाल इथे पण खेळला. ऑफकोर्स त्याला प्रभूला द्यायचं नव्हतं. माहिती नाही का, पण पहिल्यापासून त्याला प्रभूशी त्याचं ते वाकडंच आहे. तर त्याला द्यायचं नव्हतं प्रभूला, तर त्याने दिलं अनुश्रीला. पण म्हणजे असं बोलून दिलं त्याने, की नाहीतरी ते आता आपल्या टोळीत नाहीये. तर लास्ट म्हणजे जस्ट लाइक अ फेअरवेल टाइप समथिंग. सो असं बोलून म्हणजे समोरच्याला ऐकून त्यांनी ते अनुश्रीला दिलं. नंतर नेक्स्ट आले दीपाली आणि राखी. वॉव! एकदम बेस्ट डान्स केला दोघींनी. दोघी म्हणजे वयाच्या ह्या म्हणजे म्हणजे एजमध्ये सुद्धा दोघी पण इतका सुंदर डान्स केला. जसे मूव्स आणि सगळ्या स्टेप्स वगैरे सगळ्या एकदम छान होत्या. तर मग तिने दीपाली कसं आहे, शहाणीच आहे. मुद्दामून काही गोष्टी विचारते. मुद्दाम प्रभूला विचारलं, "तू कॅप्टनशिप कसा निभवशील?" तर त्याने सांगितलं, "मी निभवीन. मला तुम्ही मोका तर द्या, तर मी करून दाखवेन. तू कोणाचं ऐकणार तर नाही." तर म्हणतो, "नाही, मी कोणाचं ऐकणार नाही. मी जबाबदारीने वागेन." असं म्हणाला. नंतर मग अ, रुचिताला विचारलं, गेम तर मग ती रुचिता म्हणते, "गेम तर माझा चालूच आहे, पण स्वप्नांपेक्षा भूक आहे." म्हणजे आजच्या टास्कमध्ये एक बघितले ना, रुचिता जे तिचे ओपिनियन मांडत होती, तिचे जे मुद्दे मांडत होती, ते इतके व्यवस्थित आणि छान मांडत होती ना, म्हणजे असं ॲक्चुअली ती जर खेळली असती एवढ्या 1 महिन्यापासनं, की तू म्हणजे तुला व्यवस्थित बोलताही येतं. म्हणजे आता तुला कॅप्टनशिपची गरज आहे म्हणून तू एवढ्या छान रीतीने बोलते आणि मग कशाला मग कर्कशपणाने बोलते, ओरडून बोलते आणि मग ती बॉडी लँग्वेज म्हणजे रोज एक काही ना काहीतरी ती निमित्त देत असते आपल्याला तिला हिट करायला. सो तुम्हाला एवढं चांगलं बोलता येतं आणि तुमचं भाषेवर आणि शब्दांवर एवढं चांगलं प्रभुत्व आहे. तर मग तुम्ही चांगलं बोलायला हवं ना. तर आज तिने प्रत्येकाने ज्याला विचारलं, तर प्रत्येकाला तिने इतकं सुंदर एक्सप्लेन केलंय आणि इतके सुंदर मुद्दे मांडलेत ना, म्हणजे तिघांपेक्षा म्हणजे अनुश्री आणि प्रभूपेक्षा तिचं जे तिने बोलणं ना होतं ते फारच छान होतं. सो तिने तसं मांडलं. नंतर दीपालीने तिने सांगितलं, की जरी आम्ही एकत्र आहोत. म्हणजे आमची काटा गँग. तर आम्ही वेगळ्या कोणाला देणार नाही. तर आम्ही प्रभूलाच देऊ. म्हणजे राखीने रुचिताला दिलं. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे, की ती माझी 2.0 आहे रुचिता. सो राखीने रुचिताला दिलं. तर नंतर मग सागर आणि प्राजक्ता आले. तर त्यांचा तो झाडू डान्स होता, काय ॲक्ट होता, काही कळलं नाही. पण ते जरा विचित्रच वाटत होतं. पण व्हॉट एव्हर इट इज त्यांनी केलं आणि मग तिन्ही पण प्राजक्ताने प्रश्न विचारले. ती म्हणते माझे टोळीमध्ये होती, जसं अनुश्री बोलली, माझे मतभेद पण होत होते, पण मी माझे मुद्दे मांडत होते, स्ट्रॉंगली खेळत होती. तर रुचिता मी म्हटलं ना आज आज तिचे खरंच मुद्दे छान होते. म्हणजे ती आताही छान बोलली, की जसं मी जेन्युइन आहे, ट्रस्टेड आहे आणि 7व्या आठवड्यात
मी पत्ते उघडत नाहीये. म्हणजे माझ्याकडे अजून पत्ते आहेत उघडायला, पण मी अजून ते पत्ते उघडले नाही. ते मी हळू उघडणार आहे. आणि मग प्रभू म्हणतो, "मी मुद्दे मांडू शकतो." तर ती तर लगेच चालू झाली. मी तो म्हणतो, तू तर उद्धट पण बोलतो." तो म्हणतो, "नाही, मी उद्धट नाही बोलला." "अरे, तू तर मला पण उद्धट बोललेला, सागरला पण उद्धट बोललेला." "अरे प्राजक्ता, तू इथेही चालू होणार आहेस का? हे मला सांग, की या घरामध्ये कोण उद्धट बोलत नाही? सगळेच उद्धट बोलतायत. अनुश्री पण बोलते, रुचिता पण बोलते, सगळेजण उद्धट बोलताय. विशाल पण बोलतोय, सागर पण बोलतोय. तू स्वतः किती वेळा उद्धटपणाने प्रभूशी बोललेली आहे. तर तुम्ही दुसऱ्यांना का बोलताय उद्धटपणाविषयी?" तो प्राजक्ताचा गेम एकदम फालतूच झालेला आहे. म्हणजे मी म्हटलं कालच्या रिव्ह्यूमध्ये अक्षरशः भीक मागण्याच्याच लायकीचा झालेला आहे. जिकडे जाते तिकडे द्या, मला वाचवा, मला माझ्या बाजूने उभे राहा, मला सपोर्ट करा, हेच चालेलं असतं. तर बाकी तिचा काहीच गेम राहिलेला नाहीये. तर मग सागरने अनुश्रीला केलं आणि प्राजक्ताने रुचिताला केलं. आणि ते लोकं त्यांनाच करणार होते. नंतर आधी तर हिला काही रुचिता आवडत नव्हती. म्हणजे ती बोलूनही दाखवते, की आधी तर मला काही रुचिता आवडत नव्हती. मग आता काय ते एवढं चांगलं करते का तर तिने तुला एक फेवर केला म्हणून? काय हे प्राजक्ता गेम खेळतेस तू? फार चुकीचं खेळते. ॲक्चुअली तू एवढी आवडत होती आधीपासनं. म्हणजे दिसायला पण एवढी सुंदर आहे. तुझा गळा इतका सुंदर आहे. तू छान गातेस. ऑफकोर्स तुझं बोलणं पण चांगलं आहे, आवडत होतं. पण ते ना आता कनिंग वाटते. म्हणजे जसं प्रभूला काहीतरी बोलायचं प्रेमाने आणि नंतर त्यालाच नॉमिनेट करायचं. आणि आता तुम्ही बाल्कनी गँगमध्ये बसून काय करत होता देव जाणे. एक तिकडची लोकं गेली. नंतर मग तुम्ही आता टोळीला जॉइन झाला. एकटीने खेळायचं होतं ना. आता ही झाली ना अनुश्री वेगळी. ती एकटीच खेळणार आहे. बघूया तिचा गेम बघायला मजा येणार. तर ती कॅप्टन पण झाली, तेही बघायला मजा येईल. सो आपण इथे बघूया. सो सागर आणि अनुश्रीला दिलं आणि प्राजक्ताने रुचिताला दिलं. नंतर मग आले राकेश आणि तन्वी. तर त्यांनी सुंदर डान्स केला आणि एकदम मस्त आणि डान्सच्या एंडला राकेशने तिला किस केला. आता त्या एक असं भाऊ-बहिणीचं नातं आहे. दोघं ॲक्टर्स आहे. त्या ॲक्टिंगमध्ये त्यांनी केलं आणि मग राखीचा एकदम जळफाट झाला. नंतर मग तिने सांगितलं, रुचिताने विचारलं, सॉरी हिने तन्वीने तिला विचारलं, तर की ती म्हणते इथे पण तिने छान उत्तर दिलं रुचिताने, की गेमसाठी मी पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत, मी ॲक्टिंग नाही करू शकत. तर ती म्हणते, "तू तर मला माझ्या कॅप्टनशिपमध्ये केवढा त्रास दिला होता," असं तन्वी बोलली. मग रुचिता म्हणते, "तूही दे मला." सो सॉर्टेड म्हणजे खरंच आजचं तिचं एक्सप्लेनेशन, स्टेटमेंट्स, डायलॉग्स, ईच अँड एव्हरीथिंग ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. पण मला वाटतं हेच जर ती पूर्ण गेम तिने खेळायला हवा. तर ती म्हणाली, तिने उघडले नाहीयेत. ती अजून पत्ते उघडायची बाकी आहे. म्हणजे ती आता काही निगेटिव्ह आहे आणि पुढे जाऊन काही पॉझिटिव्ह वगैरे होणार आहे. सो लेट अस सी काय तिचा गेम प्लॅन आहे. ते आपल्याला बघायला इंटरेस्टिंग आहे. नंतर मग तन्वीने प्रभूला कारण तो त्यांच्याच म्हणजे टीमचा होता. तर तन्वीने प्रभूला केलं आणि राकेशने अनुश्रीला केलं. कारण रुचिरा तो बोलला, की "मागच्या वेळी गाजरच्या टास्कमध्ये माझ्यामुळे तू बनली नाही." म्हणजे त्यांनी रद्द केला टास्क. सो म्हणून मी तुला देतो. तर आणि मग ते तसं झालं. प्रभूला 1 मिळाला वोट आणि अनुश्रीला आणि रुचिताला 3-3 वोट मिळाले. तर आता इथे कसं झालंय ड्रॉ झालं. म्हणजे दोघींना 3-3 मिळाला. प्रभू तर म्हणजे बादच झाला आणि मग या दोघांना 3-3 मिळाले. मग नंतर आता बिग बॉस म्हणाले, की हा टास्क रद्द नाही होऊ शकत आणि तुम्ही नियम पण मोडले नाहीये. तर आता तुम्ही बहुमताने मत द्या. आता बहुमताने सगळेजण खुश झाले. राकेश "वाह! बिग बॉस वाह! काय तुम्ही खेळलात." आणि मग त्यांना सगळ्यांना कळूनच आलं आणि मग विशालचं तोंड अगदी असं पडलं आणि सगळ्यांना कळलं तिथे, की आता मग अनुश्री होते कारण प्रभू काही रुचिताला देणार नाही. तरी रुचिताने तिचा पॉइंट मांडण्याचा प्रयत्न केला. तर तो बोलला, "तू मला वाटाण्या-वाटाण्या सगळं बोलते, तर आणि कधीच नीट बोलत नाही माझ्याशी, मला वीक बोलते, मला नॉमिनेट करते, तर मी तुला का करू?" तर मग ती म्हणते, "नाही, मी असं नाही बोलणार. आता तुम्हाला कॅप्टनशिप पाहिजे तर तो तुम्ही असंच बोलणार ना, मी नाही बोलणार म्हणून." आणि ती तसंच सगळं बोलायला लागली. मग त्याने अनुश्रीला केलं. तर ही इज अ व्हेरी स्मार्ट गाय हां, फ्रँकली स्पीकिंग. कारण तो सरळ बोलला, "मग तू मला नॉमिनेशनमध्ये टाकणार नाही." अनुश्रीला बोलला, "तू मला नॉमिनेशनमध्ये टाकणार नाही आणि तू मला मी जेव्हा कॅप्टन बनणार बनणार असेल, तेव्हा तू मला सपोर्ट करशील. बघ हं, पूर्ण महाराष्ट्र बघतोय. तर तू मला तसं सांग." मग तिने म्हणाली, "हां, महाराष्ट्र बघतोय. मी सांगते, की मी तुला सपोर्ट करेन दोन्ही याच्यामध्ये." आणि अशा रीतीने मग बहुमत झालं आणि मग अनुश्री कॅप्टन झाली आणि मग सगळी जी काठ्या टीम आहे ती खुश झाली. ऑफकोर्स स्टोरी टीमला तर
नाहीच ती खुश होणार. नंतर ते म्हणतात ना मस्करीची कुस्करी. तर राखीने आज इतकं अति केलं. नंतर त्याच तो त्यांनी जो राकेशने किस घेतला, त्याच ह्याच्यावरती ती बोलायला लागली आणि किचनमध्ये होते. तर त्यांनी पुन्हा म्हणतात ना मस्ती-मस्तीमध्ये परत तन्वीला किस केला राकेशने आणि मग हिचा एवढा जळफाट झाला. एवढी ओव्हर ॲक्टिंग काय करायची गरज आहे? राखी 2 आठवडे किती छान खेळत होती आणि आज तू पूर्ण बट्ट्याबोळ केलास बाई एपिसोडचा. तर लगेच गेली आणि कैची घेतली आणि केस कापले. अरे राकेश बोलतो, "अरे काय करतेस तू? केस का कापते?" थोडेसे कापले तिथे किचनमध्ये आणि नंतर तिथे वॉशरूममध्ये गेली आणि जवळ-जवळ पूर्ण अर्धे केस कापले तिने. म्हणजे अ, आता ते तर सगळ्यांनाच माहिती आहे तिचे केस ते काय असली नाहीयेत, नकली आहे. पण ती म्हणते मी विग लावते. विग माझा एवढ्या-एवढ्या लाखाचा वगैरे आहे. सो असू शकतो विग लाखांचे मिळतात आणि असतातही कॉस्टली जे चांगले असतात ते. पण मग हे एवढं काय करायची गरज आहे? तर तो काही लॉजिक काही कळलं नाही. म्हणजे जरा ती जास्तच ती नौटंकी वाटली. म्हणजे सगळ्यांनाच ते हसायला येत होतं. म्हणजे ईच एंड एव्हरीवन प्रत्येक कंटेस्टंट कोणालाही ते इमोशनल वाटलं नाही. तिचं केस कापणं, तिचं रडणं आणि जेलस होणं. सगळ्यांना असं वाटलं की ती ॲक्टिंग करते. फक्त प्राजक्ताला का वाटलं बाबा कारण मागच्या भाऊच्या धक्क्यावरती तिला बोलले होते, तिच्या इमोशन्सवरती ती हसली होती अनुश्रीबरोबर. म्हणून तिला काय माहिती म्हणजे ते दाखवलं गेलं नाही आपल्याला, पण तिच्या बोलण्यामध्ये आलं, की बघितलं ना मी तिच्या बाजूला बसलेली तरी मला सांगितलं गेलं. सो तिच्या बोलण्यामध्ये ते दिसून आलं, की भाऊनी तिला ऐकवलं होतं. तर इथे तिला असं वाटलं, की आता परत मी हिच्या इमोशनवर हसणं म्हणजे जे चुकीचं देईल. तर ती तिला एकदम इमोशनल होऊन तिला सपोर्ट करत होती. "नाही तू असा नको विचार करू. ते तर बहीण-भाऊ आहे." आता सगळ्यांना माहिती आहे ते बहीण-भाऊ आहे. तर एवढी ओव्हर ॲक्टिंग करायची काय गरज होती? मग तो प्रश्न मिटला. नंतर मग अंड्यांवरती प्रश्न आला. तर आता हिने काय केलेलं सगळ्यांना माहिती आहे तन्वीने, की जे झोपतील, कोंबडा ज्याच्यासाठी वाजेल, तर दे हॅव डिसायडेड की 2-2 अंडी सगळ्यांकडनं घ्यायची. तर अशी तिच्या 2-2 अंडी तिने घेतली होती. तर 10 अंडी जमा झाली होती. नंतर राखी म्हणाली, की "ती अंडी दे मला. मी त्याची काहीतरी अंडी बिर्याणी काय अंडा बिर्याणी" ती म्हणत होती. "काहीतरी मी करणार आहे. म्हणजे सगळ्यांना तुम्हालाच खायला घालणार आहे. नाहीतरी आपल्याकडे ब्रॉन्झ रेशन कार्ड आहे, तर मी करते." तर ही म्हणाली, "नाही." मग पनिशमेंटचा अर्थ काय? ती पनिशमेंट होती, तर मी नाही देणार ती अंडी. नंतर सगळेजण बोलायला लागले, "अरे द्यायला काय हरकत आहे?" आणि तन्वी म्हणते, "नाही, मग पनिशमेंटचा अर्थ नाही." अनुश्रीला विचारलं, तर अनुश्री पण बोलते, "नाही, अंडी तर नाही देणार." मग त्यांची परत तिथे भांडणं चालू झाली. नंतर प्रभूला सांगते, की "जा जाऊन लपव." नंतर राखीने बघितलं, की तिने तिला सांगितलंय ते ते तो गेला तिथे आतमध्ये, हे लोक पण त्याच्या मागे-मागे गेले आणि मग ती अंडी त्यांनी काढली, तर ती अंडी घेऊन आली. नंतर मग सगळ्यांचं डिस्कशन झालं, बाबा काय करायचं अंड्यांचं. मग विशाल बोलला, की तुम्ही एक काम करा, तुम्ही अंडी तिथे आतमध्ये ठेवा स्टोअर रूममध्ये. जर बिग बॉसनी घेतली, तर ठीक आहे. नाही घेतली, तर मग ती आपली अंडी. थोडा वेळ थांबून आपण घ्यायचं 3 मिनिटं थांबून वगैरे. आणि दे हॅव डिसायडेड हां, ठीक आहे, हे बरोबर आहे ऑप्शन. आणि नंतर मग ते ठेवली अंडी तिथे आत सॉरी जायला गेले तिथे स्टोअर रूममध्ये. तिथे बिग बॉस तो तुमचा डिसिजन होता. तुम्ही डिसाईड केलेलं. बिग बॉसचं थोड्या इन्स्ट्रक्शन्स होत्या. तर तो कशाला दरवाजा उघडेल? त्यांनी दरवाजा उघडलाच नाही आणि ही माझी अनुश्री पण बोलते, "मी नाही." अनुश्रीला सांगितलं, "बरे तन्वी म्हणाली, "मी कॅप्टन होती, माझ्या हातात होती. आता हा नवीन कॅप्टन आलाय, मी त्याच्या हातात आहे." मग अनुश्रीला विचारलं, "तू काय करणार?" तर ती म्हणाली, "मी पण नाही अंडी देणार." जशी तन्वीने अनुश्रीच्या हातात अंडी दिली, बाबा राखीने सरळ ते हात तो उडवून टाकला आणि सगळी अंडी फुटली. सो इथे तो रॉंग मूव्ह होता राखीचा. हे चुकीचं आहे ना, 10 अंडी होती. तर 10च्या 10 अंडी फुटली. म्हणजे तुला नाही मला निघाल कुत्र्याला असं बोलावं लागेल. दॅट इज रॉंग. पण काय बोलणार म्हणजे हे राखीने फार चुकीचा मूव्ह घेतला. म्हणजे एवढी चांगली खेळत होती, तर ते आज ते केस कापणं तेही आवडलं नाही आणि आता हे अंडी तिने फोडणं, तर तेही आवडलं नाही. नंतर सगळेच तिला ओरडायला लागले, की "नाही, तू असं नाही करत, आता तूच साफ कर." तर ती म्हणाली, "मी साफ पण नाही करणार." मग ते लोकच दुसरे विशाल, रोशन वगैरे सगळेजण साफ करायला लागले. तर म्हणजे तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला राखीचं पटलं का? मला तर बिलकुल दोन्ही तिचे पॉइंट पटले नाही. ना केस कापायचं, ना अंडी फोडायचं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण चुकीचीच गेली. नंतर मग सगळे तो टास्क आले प्रमोशनल टास्क वडापाव करायचा वगैरे. नंतर तिथे पण तन्वी भरपूर आज भांडत होती राखीशी. म्हणजे तिला कळलं, की हिच्याशी भांडलं तर आपण दिसू म्हणून भांडते का? कारण ती एकदा बोलताना बोलली, की "आधी हिने रुचिताला पकडलेलं, तर रुचिता दिसत होती. आता हिने मला पकडलंय. म्हणजे ही पकडलंय म्हणजे ही दिसणार.
हे हिला कळलं तन्वीला. म्हणून ती तिच्याशी भांडते. पण ते विचित्र ते रॉंग वाटत होतं तन्वीचं भांडणं. म्हणजे ती पण काय-काय बोलत होती, "तू असशील तुझ्या घरी आणि नंतर मग तू साफ कर, नाही कर." किती-किती काय त्याला बोलत होती. नंतर मग ही अनुश्री पण बोलली, "मी तुला अंघोळ करायला नाही देणार." म्हणजे मला काही फरक पडत नाही. मी 8 दिवस अंघोळ नाही करणार. म्हणजे हे असं सगळं चाललेलं. तर माहिती नाही आता याची अनुश्रीच्या कॅप्टन्सीचं नक्की काय होईल ते बघायला मिळेल. आणि त्यांचे प्रमोशनल टास्क आले, ते वडापाव बनवायचा होता, जेमिनी ऑइल टास्क आणि नंतर दुसरा डेनिमचा टास्क आला. त्याच्यामध्ये मग सगळ्यांना विचारलं, की तुम्ही काय-काय करणार वगैरे. मग राकेशनी ते फाउंटन निवडलं, प्राजक्तानी गार्डन निवडलं, सागरने क्रिकेट पिच निवडलं, राखीने पूल निवडला, नंतर विशालनी प्रभूनी वॉटर पार्क, रुचितानी गार्डन, दीपालीनी बिझनेस सेंटर आणि अशा तऱ्हेने मग तिथे वडापावच्या टास्कमध्ये टीम बीला जिंकवलं. इथे तिने अनुश्रीने टीम एला जिंकवलं आणि नंतर मग लास्टला हे बोलताना दाखवलं. तन्वी बोलायला लागली त्याला राकेशला, की जसं ऐश्वर्याच्या बाबतीत माझ्याबद्दल बोलत होते, तेव्हा तुझ्या आणि माझ्या बाबतीत पण राखी आता बोलायला लागले, तर ते चुकीचं आहे. राकेश बोलला, "आता कोण बोलू तर दे. मी बरोबर करेन एकेकाला. यावेळी मी बोलेन. मी जुना राकेश आहे तो होऊन दाखवेन. कॉलेजच्या वेळी जसा होता तसा मी येईन आणि मी सगळ्यांना बरोबर वाटणीवर आणीन आणि बरोबर त्यांना ऐकवेन." तर अशा तऱ्हेने एंड झाला. आता उद्या भाऊचा धक्का आहे. बघूया आता यावेळी तर भाऊ कसं काय करतायत. ते तर ॲज युजुअल एक्स्पेक्टेशन्स तर नाहीये. पण प्रोमोमध्ये दाखवलंय त्यांनी हिला प्राजक्ताला बोलताना दाखवलंय, बॅश करताना दाखवलंय. तर बघूया तेवढं त्या रीतीने आणि तेवढ्या रिएक्शननी केलं पाहिजे. सो लेट अस सी. भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. थँक यू.